नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग जरा लेट आलेला आहे, परंतु आजचा भाग अगदी जबरदस्त असा आहे. तर आपण पाहणार आहोत की आता सगळेजण काळजीत असतात. कर्णिका खूप रडत असते. अर्णव आता अचानकच कर्णिकाला घेऊन ईश्वरीकडे आलेला आहे आणि त्याच वेळेला दरवाजा उघडल्यावरती ईश्वरी म्हणते की कनू, काय झालं सर, तुम्ही हिला इथे घेऊन आले? तेव्हा आता ईश्वरीला तो म्हणतो की ही खूप रडत होती. तेव्हा मग ती कर्णिकाला जवळ घेते आणि म्हणते की काय झालं होतं बाळाला, आणि बाळाला मामीची आठवण येत होती का, असं म्हणून ती आता जवळजवळ घेऊन तिला खूप खेळवत असते आणि म्हणते की मामीची आठवण आली तुला. तेव्हा कर्णिकाला जवळ घेतल्यानंतर ती लगेचच शांत होते. ईश्वरीने घेतल्याबरोबर तिचं रडणं लगेचच थांबतं. जणू काही ईश्वरीचीच तिला आठवण येत होती. आता ती तिला अशी खेळवत असते, उंच उडवत असते, त्यामुळे ती खूप खुश झालेली असते. सगळेजण अगदी सरप्राईज होतात. घरातून सगळेजण आलेले असतात, पण ते बाहेर गाडीत बसलेले असतात. कर्णिका शांत झाली म्हटल्यावर ते सगळेजण तिच्याकडेच बघत राहतात. अर्णवला ईश्वरी विचारते की अर्णव सर, तुम्ही एकटेच आलात, म्हणजे कर्णूला घेऊन तुम्ही एकटेच आलात का? तेव्हा ती म्हणते, त्यावर लगेच अर्णव म्हणतो की नाही नाही, एकटा नाही, हे काही घरातले सगळेजण आहेत ना. तेव्हा अर्णव बाजूला होतो आणि घरातले सगळेजण एक एक करून गाडीतून बाहेर उतरतात आणि सगळ्या पाहिल्यानंतर ईश्वरी त्यांच्याकडे पाहतच राहते. कर्णिका आता तिच्याकडे म्हणजेच ईश्वरीकडे अगदी गप्प झालेली आहे. पाहून अंजलीचाही इगो जरा कमीच होतो. सगळे गप्प बसलेले असतात. आता ईश्वरीची आई या सगळ्याकडे अगदी निरखून पाहत असते. सगळ्या चेहरे पडलेले असतात. फायनली ईश्वरीमुळेच आता कनिका गप्प झालेली असते. तेव्हा आता आजी ही स्वतः सगळ्यांचा पुढाकार घेऊन पुढे येते आणि पुढे आल्यानंतर सुप्रिया ही बघत असते की नेमकं आता काय होणार आहे. कारण सुप्रियाने अर्णवला अट घातलेली असते, काही झालं तरीही ईश्वरीची जोपर्यंत घरातले येऊन माफी मागत नाही किंवा तिला सगळेजण कोणी घेऊन जात नाही येऊन, तोपर्यंत मी तिला पाठवणार नाही आहे. तेव्हा आता आजी पुढे येते आणि म्हणते की ईश्वरी, कर्णिका खरंच खूप रडत होती. आता तुझ्याकडे आल्यानंतर ती शांत झालेली आहे, त्यामुळे जर कर्णिका परत रडली तर, त्यामुळे प्लीज तू आमच्यासोबत घरी चल. असं म्हटल्यावर आता ईश्वरी पटकन वळून आईकडे बघते. कारण कर्णिका ही लहान बाळ ईश्वरीशी खूप तिचं अटॅचमेंट असतं आणि ईश्वरीने मागे पाहिल्यावर आई पण तिला काही थांबवत नाही. ती हो ठीक आहे जा असंच तिला सांगते. नंतर मग आता सगळं काही अलबेल झालेलं असतं. सगळ्यांना आपली चूक समजलेली असते की ईश्वरीला उगीचच सगळ्यांनी दोष दिला आहे, तिचं काही कारण नसताना. आणि मामा आणि बाकीचे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी अपराधीभराची भावना आलेली असते आणि म्हणूनच सगळेजण त्यांच्याकडे बघत असतात. ईश्वरी घरी येते तर आपल्याला दाखवले दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर ईश्वरी उठते आणि ती तिचे केस वगैरे असे हेअर ड्रायरने सुकवत असते. अर्णवला आता त्या ड्रायरचा सारखा आवाज येत असतो आणि तो उठून उठून बघत असतो की मिस इंदौर. तेव्हा तिचं काही लक्ष नसतं, ती तिच्या कामात बिझी असते. अर्णव नंतर पुन्हा एकदा मोठ्याने आवाज देतो, मिस इंदौर. तेव्हा ती पटकन मागे वळून बघते आणि म्हणते की काय तुमचं सर? तेव्हा तो म्हणतो की अगं तुझा तो आवाज जरा बंद कर ना, काय सकाळी सकाळी तुझं सुरू झालं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की सकाळी सकाळी म्हणजे ओ सर, मी इथे आली आहे ना आता. तेव्हा अर्णव म्हणतो की मला तर ना आता असं वाटायला लागले की तुला ना मी रात्री इथे उगाचच घेऊन आलो, तू तिकडे असली असती ना तीच बरी असली असती. तेव्हा अर्णवला आता ती म्हणते की सर, असं बोलताय जसं काही मी स्वतःच आली आहे. माहिती आहे ना काल कसे आला होतात माझ्याकडे ते, म्हणूनच तुम्हाला आठवण करून देते. आणि हो, तुमच्या माहितीसाठी सांगते, काही सकाळ नाही आहे, वाजलेत बघा किती. तेव्हा मग लगेचच तो मोबाईल बघतो आणि नंतर ती म्हणते की तुमच्या त्या शिरकेचे 3-3 फोन तुम्ही कट करून परत झोपलायत, त्याला बघा आधी की त्याला काय झालं आहे, त्याला चेक करा नक्की सगळं ओके तर आहे ना तिचं. म्हणूनच आता ती पुन्हा एकदा सांगायला सांगते. तेव्हा अर्णव पटकन दचकून उठतो आणि म्हणतो की वॉट, किती लेट झालं आहे मला. अगं तुला समजतं आहे का मिस इंदौर, अगं खूप लेट झालं आहे. अगं तू मला उठवायला हवं होतंस ना, माझी महत्त्वाची मीटिंग आहे आज, आपला जपानचा जो माझा क्लायंट आहे त्याच्याबरोबर, मी तुला सांगितलं तर होतं. ईश्वरी म्हणते की मग तेच तर मी तुम्हाला सांगत होते, पण तुम्ही उठताय कुठे, तुमचा काय तो हिरोशिमा त्याच्याबरोबर आहे ना तुमची मीटिंग. तेव्हा ईश्वरीला तो म्हणतो की हिरोशिमा नाही, हिमोस्की. तेव्हा ती म्हणते की हां तोच तो. तेव्हा अर्णव लगेच बोलतो की मिस इंदौर, अगं मग मला उठवायचं होतं ना, किती उशीर झाला आहे मला, माझी महत्त्वाची क्लायंट आहे आज आणि खूप महत्त्वाची मीटिंग लाईंड अप आहेत, तुला काही कळतच नाही. ईश्वरी म्हणते की ते सगळं जाऊ द्या, तुमची मीटिंग जाऊ द्यात चुलीत. मी काय करणार आहे तर मी आज ना माझ्या कोनूसोबत मस्तपैकी गार्डनला फिरायला जाणार आहे, तिला मी गार्डनला घेऊन जाणार आहे. तेव्हा हे ऐकल्यावरती तो म्हणतो की काय, तू एकटी जाणार आहेस तिला घेऊन? मग ती म्हणते की तुम्ही पण चला ना मग आमच्यासोबत. मी कुठे म्हणाली आहे, आम्ही दोघी जातोय, तुम्ही पण चला.
मी ना तिच्यासोबत मस्त गप्पा मारणार आहे, ती पण माझ्याशी छान छान बोलणार आहे, आम्ही खूप खूप मजा करणार आहोत, अगदी मोकळ्या हवेत फिरणार आहोत. अर्णव म्हणतो की व्हॉट, म्हणजे कर्णिका बोलते तुझ्याशी? तेव्हा ती म्हणते की नाही, ती शब्दाने तर बोलत नाही, परंतु मला तिची भाषा समजते, ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करते हे मला कळतं. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की ओके ठीक आहे, पण तू एकटी जातेस? तेव्हा ती म्हणते की हो, तुम्ही आता येत नाही, मग मला एकटीलाच जावं लागणार आहे. बरं जाऊ दे, तुम्ही जा तुमच्या मीटिंगसाठी, मी बघा तुम्हाला कशी जळवते ते, आम्ही दोघी मस्त फिरून येणार आहोत, तुम्ही राहत असेच. तेव्हा तो म्हणतो की मी सिंदूर तू नाही सगळं मुद्दाम करते, जाऊ दे, कर काय करायचं ते, पण नीट घेऊन जा. असं म्हणून आता तो तिथून वैतागून निघून जातो. ईश्वरी आता स्वतःचे केस सुकवतच असते आणि म्हणते की जाऊ दे, नुसती मीटिंग मीटिंग मीटिंग, मी जाईन कर्णिकाला घेऊन. ती खूप खुश झालेली असते. नंतर इथे वल्लरी ही विचार करत असते की शेवटी माझ्या सगळ्या प्लॅनवर पाणी फेरलं गेलं, त्या छोट्याशा मुलीसाठी हिला इथे घरात आणून पुन्हा ठेवलं. अशी कोणाची लेकरं काही रडत नाहीत का, म्हणून काय लगेचच दुसरं काहीतरी करायचं असतं का? हे तर काही विचित्रच आहे. ईश्वरीने म्हणे त्या मुलीला गप्प बसवलं आणि म्हणून आणली. तेवढ्यात ईश्वरी तिथे येते आणि म्हणते की मामी, अहो काय करताय तुम्ही? तेव्हा लगेच ईश्वरी या आल्याबरोबर मामी वळून बघते. ईश्वरी म्हणते की अहो तुमच्यासाठी एकदम कडक चहा घेऊन आली आहे. म्हणजे कसं आहे ना, तुमची झोप उडाली असेल ना, आणि झोप नसेल उडाली तर ती उडवण्यासाठी म्हणून मी हा गरम गरम चहा घेऊन आली आहे, घ्या अद्रकवाली चाय. असं म्हणून आता तिच्यासमोर ती ते ठेवते आणि मामीला म्हणते की म्हणजे मला ना एक गोष्ट कळत नव्हती की आमच्या त्या डेकोरेशन्समध्ये ना ते फोटोज कोणी ठेवले होते बरं, म्हणजे मला काहीच कळत नाही आहे. तर राकेश जिजूंचं म्हणायला गेलात तर त्यांनी तर ते फोटो ठेवले नसणार, कारण त्यांची याददाश्त गेली आहे. मग हे फोटो ठेवणारं कोण आहे? दुसरं ज्याने फोटो ठेवलेत नक्की कोण असू शकतं? असं म्हटल्याबरोबर आता मामी म्हणायला लागते की हे तू मला कशाला विचारतेस गं, म्हणजे मला विचारण्याचं कारण काय आहे सांग मला. तेव्हा ती म्हणते की तुम्हाला विचारते कारण तुम्हाला चांगलंच माहीत असेल की हे कोणी केलं आहे ते. तेव्हा आता मामी गप्पच बसलेली असते आणि म्हणते की एक मिनिट, तू उगीचच नको ते आरोप माझ्यावर लावू नकोस, तुला काय म्हणायचं आहे की हे सगळं कोणी केलं आहे? तेव्हा ईश्वरी म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही हे सगळं केलं हे तुम्ही मान्य करताय, बरोबर की नाही? एक गोष्ट लक्षात घ्या मामी, तुमचं हे जे काही वागणं आहे ना ते खूप चुकीचं आहे. तुम्ही हे सगळं का केलं आहे, कशासाठी केलं आहे, आणि ते गोष्ट तर मी नक्की शोधून काढीन. तेव्हा ईश्वरीला वल्लरी म्हणते की काहीतरीच काय बडबडतेस तू? अगं तुझ्या आईशी मी कधी भेटले पण नाही आहे ना, तिच्याशी कधी माझं बोलणं झालं आहे, तर मग मी कशासाठी करेन हे सगळं सांग ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो तेच तर आहे ना, तेच शोधून काढायचं आहे मला. आणि लक्षात घ्या, एकदा की मला यामागचं कारण समजलं ना की बघा तुमची 12 की ढेर कशी करून टाकते मी. आता मात्र ईश्वरी चिडते आणि म्हणते की तुम्हाला नकोय चहा, ठीक आहे मी इथे ठेवते. आणि मग ती स्वतः चहाचा एक सिप घेऊन म्हणते की कडक चहा एकदम पिऊन घ्या. असं म्हणून आता तिथून ती निघून जाते आणि वल्लरी म्हणते की ईश्वरी, तू आता घरात आल्यानंतर पुन्हा एकदा उडायला लागली आहेस, परंतु वाट बघ, तू कधी पण माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. आता तुझी कशी वाट लावते ना मी ती बघच. त्यानंतर मग वल्लरी तिच्या एका माणसाला कॉल करते आणि नंतर तिचा पुढचा प्लॅन ती ॲक्टिवेट करण्यासाठी फोन करत असते आणि म्हणते की तुम्हाला जे काही सांगितलं आहे ना त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पुढे करायच्या आहेत आणि जो प्लॅन ठरला आहे त्या प्लॅनप्रमाणे सगळं काही झालं पाहिजे. आणि वल्लरी तेव्हा मनातच खूप खुश होत असते की सगळं काही तिच्या प्लॅनप्रमाणे होणार आहे. सगळेजण सकाळी नाश्त्यासाठी बसलेले असतात. तेव्हा ईश्वरी नाश्ता वाढत असते. आज ईश्वरीने स्वतः नाश्ता बनवलेला आहे आणि मामाला ती वाढत असताना मामा म्हणतो एक मिनिट आणि इकडे ईश्वरी मी घेतो हां, असं म्हणून तो ते वाढून घेत असतो. नंतर आजीला पण ईश्वरी नाश्ता वाढते. सगळेजणं आता इथे गप्प बसलेले असतात आणि नाश्ता करत असतात. सगळ्यांना फायनली ईश्वरीच्याच हातचं खावं लागलेलं असतं. गप्पपणे सगळे मुख गिळून ते खायला बसलेले असतात. आजी म्हणते की ईश्वरी, ते सगळं आता ठीक आहे, परंतु तू मला काल म्हणाली होतीस जेव्हा ते मी फोटोज पाहिलं त्यानंतर की हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलं आहे, म्हणजे कोणीतरी तुझ्या आईला किंवा जावई बापूंना अडकवण्यासाठी हे करत होते, बरोबर? तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी बरोबर. तेव्हा मग आजी म्हणते की मग एक काम कर तू, मी तुला एक गोष्ट सांगते की तू जे काही करत होतीस ना, म्हणजे मागच्या काही महिन्यांमध्ये तू जो काही त्या व्यक्तीपर्यंत पोचण्यासाठी जो तपास करत होतीस ना, तो तपास तू पुढे चालू ठेव असं मला वाटतं. कारण की हा जो तपास आहे ना तो मलाही बघायचा आहे. म्हणजे कुठली अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला माझ्या सात्विकाला तिच्या संसाराला उद्ध्वस्त करून आनंद मिळणार होता. कोणी होतं ज्या माझ्या सात्विकाला उद्ध्वस्त केलं, तिला आयुष्यातून उठवलं आहे, अशाही व्यक्तीला मला समोर भेटायचं आहे. नक्की कोण होतं याच्या मागे, या सगळ्या गोष्टी मला शोधून काढायच्या आहेत.
आणि तोपर्यंत माझ्या जीवाला काही शांतता मिळणार नाही, माझ्या सात्विकाच्या आत्म्यालाही शांती मिळणार नाही. त्यामुळे तू हे जे सगळं काही करत होतीस ना ते पुन्हा चालू ठेव. ही व्यक्ती, या सगळ्या घटनेमागची व्यक्ती कोण आहे आणि कोणी हे सगळं केलं आहे, त्याशिवाय आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलाही तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करायचं आहे. त्यासाठी तुला ते पुरावे शोधणं गरजेचं आहे. ते पुरावे तू माझ्यापर्यंत आणून दे. आणि आणखीनच महत्त्वाचं ते म्हणजे की तुझंही या घरातल्यांशी असलेलं नातं हे पक्कं आहे, हे तुला या प्रयत्नांवरून सिद्ध करायचं आहे. तुला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याशिवाय आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आकाशचं आणि नम्रताचं लग्न. तर आता या सगळ्यामुळे आकाश आणि नम्रताचं लग्न मी थांबवणार आहे. हां, मी ते लग्न मोडत नाही आहे. तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की पण मला कळत नाही आजी की या सगळ्या प्रकरणाचा त्यांच्या दोघांचा काय दोष आहे गं. तेव्हा आजी म्हणते की नाही, दोष कोणाचाच नाही आहे. म्हणून तर म्हटलं ना मी, लग्न मोडत नाही आहे, फक्त पुढे ढकलते आहे. पण ईश्वरी, तुलाही लवकरात लवकर ते शोधायचं आहे. आणि तू लक्षात ठेव, जोपर्यंत तू सत्य शोधणार नाही आहेस ना तोपर्यंत तू या तुझ्या आईला निर्दोष सिद्ध करू शकत नाही. शिवाय तुझ्या बहिणीचंही या घरात लग्न होऊन येणार नाही. एकदा की तू हे सगळं प्रूफ करशील त्यानंतरच पुढे नातं जाणार आहे. त्यामुळे तुझ्या बहिणीसाठी आणि आईसाठी, त्याचप्रमाणे या घरातल्यांसाठी तुलाही मेहनत घ्यावी लागणार आहे. आहे तुझी तयारी. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आजी, काही झालं तरीही ती व्यक्ती कोण आहे ना त्या व्यक्तीपर्यंत मी काहीही करून पोचणार आणि सगळ्यांसमोर त्या व्यक्तीचा खरा चेहरा मला आणायचा आहे. आता मनातच वल्लरी म्हणते की वाट बघ, तू या जन्मात तरी माझ्यापर्यंत पोचणं शक्य नाही आहे वल्लरी. ईश्वरी, तुला काय वाटलं की तू सहजासहजी माझ्यापर्यंत पोचशील, तर अजिबात नाही. तू या माझ्यापर्यंत पोचू शकणार नाहीस अँड दॅट इज दॅट, असं म्हणून ती खूप खुश होते. आणि अर्णवलाही आता ईश्वरीची पूर्णपणे साथ द्यायची असते. तर दुसरीकडे इथे नम्रता आणि शुभूचं सीन दाखवलं आहे. शुभू काहीतरी काम करत बसलेला असतो. त्यावेळेला नम्रता म्हणते की हे काय आहे, म्हणजे शुभंकर, हे या हातामध्ये कसलं ब्रेसलेट घातलं आहेस तू. तेव्हा तो विचारतो की याला जुनं वगैरे काही बोलायचं नाही हां. मग ती म्हणते की मग जुनंच तर आहे ते, अगदी जुनाट वाटतं आहे ते. तेव्हा तो म्हणतो की तू विसरली आहेस का. अगं न मॅडम, हे ब्रेसलेट मला तूच दिलं होतंस. तेव्हा नम्रता म्हणते की खरंच मी दिलं होतं हे ब्रेसलेट. तेव्हा तो म्हणतो की मग तूच दिलं होतंस मला. अगं तेव्हा नाही का, म्हणजे जेव्हा मी पास झालो होतो 10वी नंतर, तेव्हा तू मला हे गिफ्ट केलं होतंस. तेव्हा ती म्हणते की खरंच मी दिलं होतं, म्हणजे मला आठवतच नाही आहे की हे सगळं मी तुला दिलं होतं. तो म्हणतो की हो, तुला माहिती आहे का, म्हणजे हे जेव्हा तुम्हाला ब्रेसलेट दिलं ना, हे माझ्यासाठी खरंच खूप लकी चॅम्प ठरलं. त्यानंतर मी चांगल्या मार्काने पास झालो, मी पहिला आलो होतो माहिती आहे ना तुला. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा मी हे ब्रेसलेटला घालायचो ना तेव्हा माझ्यासाठी ते लकी चॅम्प ठरलं आहे. माझ्या प्रत्येक एक्झामला सगळ्या बाबतीत मी हे ब्रेसलेट घालत होतो आणि आजही मी ते घातलं आहे. त्याच्या मागचं कारण म्हणजे आज माझी एक खूप महत्त्वाची मीटिंग आहे आणि मला कसलीही चिंता नाही आहे, कारण आय नो की या ब्रेसलेटमुळे माझी ते मीटिंगही अगदी मस्तपणे पार पडणार आहे. नंतर मग ती म्हणते की खरं तर सॉरी. तेव्हा तो म्हणतो की हो शूड बी, कारण की तू हे सगळं केलं आहेस, म्हणजे इतकं मी तुझं ब्रेसलेट जपून ठेवलं आहे आत्तापर्यंत, पण त्या नमेढमेने मला एक कॉलही नाही केला आहे, म्हणजे कधी माझ्याशी साधं बोललेही नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की नमू बोलते की सॉरी, खरं तर ना या सगळ्यामध्ये मला खरंच लक्षात नाही राहिलं रे तुला कॉल करणं, माझंही चुकलं. मग ती त्या ब्रेसलेटला अगदी बघून अगदी खुश होऊन विचार करून त्या ब्रेसलेटला बघत असते. तर इथे आता बाळाला इशू शांत करत असते आणि म्हणते की पिल्लू, तुला माहिती आहे का, आपण आज मस्त मजा करायची आहे बरं का. तू माझी काल आठवण काढली होतीस ना, तर मी आज तुला मस्तपैकी फिरायला घेऊन जाणार आहे. वल्लरी तेवढ्यातच येते आणि तिच्या रूमकडे कानोसा घेत ऐकतच असते की त्यांचं काय बोलणं सुरू आहे. ईश्वरी म्हणते की कनू, आपण ना आज मस्तपैकी दोघीजणी गार्डनला जाऊया. चल, मी तुला छान फिरायला घेऊन जाते, म्हणजे तुला मोकळ्या हवेत ना असं खूप मस्त वाटणार. जाऊया, आपण दोघीजणी जाऊया, ये, असं म्हणून आता ती खूप खुश होत असते आणि फायनली पिल्लूला फिरवायला घेऊन जायचं हे तिचं ठरलेलं असतं. ती म्हणते की मामा नाही येणार आहे, पण जाऊ दे, मामाला करू दे त्याची मीटिंग काय करायची ती, आपण जाऊया फिरायला आणि मग ना छान छान मस्त मस्त फोटो काढून ना आपण मामाला पाठवून चांगली जळवूया मामाची. चल, असं म्हणून आता ती तिला त्या गाडीमध्ये ठेवते आणि निघत असते. तेवढ्यातच वल्लरी ऐकते आणि म्हणते की चला, चांगलाच मौका आहे माझ्याकडे. ईश्वरी एकटीच आता या कर्णिकाला घेऊन चालली आहे ना, बरं झालं, चला, असं म्हणून आता ती तिच्या कामाला लागत असते. कर्णिकाला ती खाली घेऊन येते आणि तेवढ्यातच आजी विचारते की ईश्वरी, अगं हे काय, तू तिला बाहेर कुठे घेऊन चालली. तेव्हा ईश्वरी म्हणते की तिला जरा मी बागेत घेऊन चालली आहे मोकळ्या हवेत फिरण्यासाठी. मग ती विचारते की एकटीच चालली आहेस तू.
तेव्हा ईश्वरी म्हणते, हो ॲक्च्युली अर्णव सर येणार होते, पण त्यांची एक महत्त्वाची मीटिंग आहे म्हणून मी एकटीच जाते. तेव्हा आजी म्हणते की बरं ठीक आहे, व्यवस्थित घेऊन जा. तेव्हा ईश्वरी म्हणते की कनू बघ आजीला, पणजी आजीला बाय कर. तेव्हा आजी पण तिला अगदी लाडाने म्हणते की कनू बाय, व्यवस्थित जा हां मामीबरोबर आणि खूप खूप मजा कर, लवकर घरी ये. असं म्हणून आता तिथून आजी निघून जाते आणि ईश्वरी पण बाहेर घेऊन तिला पडलेली असते. तर इथे आता काम सुरू असताना अचानकच सुप्रियाचा फोन वाजतो. सुप्रिया म्हणते की हा कोणाचा नंबर आहे, अनोळखी दिसतोय. ती फोन उचलते तेव्हा समोरून हवालदार बोलत असतो. तेव्हा तो म्हणतो की मी हवालदार बोलत आहे, तुम्ही जी कंप्लेंट केली होती ना, म्हणजे संजय देसाई यांनी, त्यांचा फोन काही लागत नव्हता म्हणूनच मी तुमच्या फोनवर फोन लावला आहे. तेव्हा ती म्हणते की हो बोला ना, काय झालं. तेव्हा आता समोरूनच तो बोलत असतो, मी तुम्हाला एक सांगतो मॅडम, इथे खूप मोठा प्रॉब्लेम आहे. जेव्हा तुम्ही सांगत होतात ना त्या शुभंकरला मारण्याची सुपारी कोणी दिली, तर ती व्यक्ती आमच्यासमोर आली आहे. एका गुंडांना हे सगळं करायला सांगितलेलं होतं आणि त्या गुंडांना ऑर्डर देणारा, म्हणजेच त्यांना सुपारी देणारा एक खूप मोठा बिझनेसमॅन घराण्यातला मुलगा आहे, ज्याचं नाव आहे आकाश पाटील. आता आकाशचं नाव ऐकल्यानंतर सुप्रियाच्या पायाखालची जमीन सरकते, कारण की आकाश हे सगळं करू शकतो याच्यावर तिचा जराही विश्वास नसतो. ती म्हणते की हे काय, आकाशने हे सगळं घडवून आणलं आहे. तेव्हा आता नमू आणि तो म्हणजे शुभू दोघंजणी छान गप्पा मारत असतात. आता मात्र इथे तिला खूप टेन्शन आलेलं असतं. नंतर आता नम्रताच्या बाबतीत हे सगळं घडल्यामुळे शेवटी तिचा जीव लागतच नसतो, ती गप्प असते. दुसरीकडे ईश्वरी ही बाळाला घेऊन आलेली असते तिथेच गार्डनमध्ये. ती म्हणते की बाळा बघितलं, तुला मी आता फिरायला आणलं की नाही, प्रॉमिस केलेलं ना मामीने, बघ ते पूर्ण केलं. तेव्हा मग पिल्लू ही इकडे तिकडे नुसतं टुकूमुकू करून बघत असतं. तेवढ्यात जी बाई ही वल्लरीने प्लॉट केलेली असते ती माणसं हळूहळू पुढे येत असतात. त्याच्यामध्ये एक दुसराही माणूस असतो आणि नंतर 2 माणसं आणि एक बाई इन्वॉल्ड असते. तेव्हा आता समोरून एक बाई येते जी वल्लरीने पाठवलेली असते आणि ती म्हणते की अय्या बाळ किती गोड आहे ना तुमचं. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझं नाही हे बाळ, हे माझ्या नंदीचं बाळ आहे. तेव्हा असं म्हणून ती तिला शांत करते. पण जेव्हा ती बाळाला घ्यायला चाललेली असते त्याच वेळी ईश्वरी म्हणते की नका, तुम्ही तिला हात लागायला लावू प्लीज, कारण ना काय ना, लहान बाळांना असे बाहेरचे वगैरे हात लावले ना की इन्फेक्शन पकडतं, त्यामुळे प्लीज तुम्ही जरा हात नका लावू हां, सॉरी. तेव्हा मग ती लगेच म्हणते की हो हो ठीक आहे, हरकत नाही. त्यानंतर ईश्वरी ही बाजूने जात असते आणि म्हणते की कनू हे बघ, तुला फुगा हवा आहे का, हा बघ मस्तपैकी छान छान रंगीबेरंगी फुगे आहेत, कोणत्या रंगाचा हवा आहे तुला फुगा. असं म्हणून ती तिला बाजूला आता घेऊन चाललेली असते आणि त्या बाईच्याकडून ती तिला बाजूला घेऊन जाते. तेवढ्यातच तो फुगेवाला पण असतो आणि खरं तर फुगेवाला पण हा वल्लरीच्याच प्लॅनचा एक भाग असतो, प्लॉटिंग केलेला. मग तेव्हा फुगेवाल्याला ती बाई खुणावते की पुढे ये फुगे घेऊन. मग तो फुगेवाला फुगे असं म्हणून पुढे आलेला असतो. तेव्हा ईश्वरी ही म्हणते की थांबा कनू, आपण ना तुझ्यासाठी फुगा घेऊया, कुठल्या रंगाचा घ्यायचा आहे तुला फुगा. असं म्हणून ती आता तिला फुगा घ्यायला चाललेली असते आणि म्हणते की थांब, हे लाल रंगाचा, पिवळ्या रंगाचा मी तुला घेते हा फुगा. तेवढ्यातच तो मुद्दाम चोरीची ॲक्टिंग केलेला जो चोर असतो तो तिथून पळत चाललेला असतो आणि ती बाई जी बाळाला घ्यायला चाललेली असते ती चोर चोर असं म्हणून त्या मुलाकडे बोट दाखवते की त्याने माझी वस्तू चोरली. तेव्हा मग आता तो समोरून पटकन चोरून चाललेला असतो आणि ईश्वरी तेवढ्यातच त्याला पकडायला जाते आणि म्हणते की एक मिनिट थांब, हा चोर आहे, चोर चोर चोर. असं म्हणून आता सगळेजण त्याला पकडतात. फुगेवाला, ईश्वरी सगळेजण तिथे ओरडल्यामुळे अगदा जमा झालेले असतात. तेवढ्यातच आता ती जी बाई असते ती बाई त्या गाडीमधून कनिकाला उचलते आणि हळूच घेऊन जाते. कोणाचंही तिथे लक्ष नसतं. तिने आपला मोटिव्ह तिला किडनॅप करून साध्य केलेला असतो. वल्लरीने सांगितलेली बाई अगदी चोख तिचं काम करते आणि घेऊन जाते आणि ती बाळाला तिथून घेऊन जाताना कोणाचंही लक्ष नसतं. ईश्वरी चोर पकडण्यामध्ये बिझी असते, त्यामुळे तिलाही काही कळत नाही. आता त्याचबरोबर त्या बाईने तिची बरोबर संधी साधून बाळाला घेतलेलं असतं पळून. आता सगळेजण आजूबाजूचे निघून जातात चोराला पकडल्यानंतर ईश्वरी म्हणते की कोण होती ती बाई, ओ ताई हे घ्या तुमची चैन. असं म्हणून ईश्वरी आता त्या बाईला आवाज द्यायला जाते, परंतु इकडे तिकडे बघताना ती म्हणते की कनू, आणि तिचं लक्ष त्या गाडीमध्ये जातं. तेव्हा बघते की कर्णिका त्या गाडीतच नसते. ती म्हणते की कनू कुठे गेली माझी कनू. असं म्हणून ती आता रडायला लागते.
त्याच वेळेला आजूबाजूला बायका बसलेले असतात तिथेच टेबलवर. मग ती जाऊन विचारते की ओ ताई, तुम्ही या गाडीमध्ये माझी मुलगी होती, पाहिलंत का तिला? कनू छोटीशी होती आणि ती फोटोज दाखवायला लागते. तर सगळ्या बायका म्हणतात की नाही, आम्ही कोणीही नाही पाहिलं. आता ईश्वरी घाबरते आणि ती तिथेच त्या गाडीला तिथेच ठेवून सगळीकडे बाहेर पटकन गार्डनच्या इथे चौकशी करायला येते. तर तिथे आजूबाजूला जाऊन बघते पण कुठेच ती नसते. ईश्वरी खूप घाबरलेली असते, कारण की अगोदरच घरात इतकं टेन्शन असताना अचानकच कर्णिका ईश्वरीने घेऊन गेल्यामुळे गायब झालेली असते, याची भीती तिला आता वाटू लागते. आता ईश्वरी म्हणते की काय करू मी आता, काय करू, मला कोणीच काही माफ करणार नाही आता. ती खूप घाबरते आणि मग तिचे बाबूचे जे फोटो असतात कनूचे, ते बाहेर जे ठेलेवाले असतात, चहावाला आणि त्या सगळ्यांना, भेळवाल्या सगळ्यांना दाखवते आणि म्हणते की दादा जरा प्लीज बघा ना, तुम्ही या लहान बाळाला पाहिलं आहे का? कर्णिका नाव आहे तिचं. आम्ही तिला कनू म्हणतो की प्लीज बघा ना, तिथे पाहिलंत का तुम्ही? तेव्हा मग म्हणतात की नाही, कोणालाच नाही माहिती, म्हणजे आम्ही नाही पाहिलं या मुलीला. तेव्हा ईश्वरी म्हणते की नक्की काय झालं असेल. आता एका बाईला ती दाखवते आणि मग ती बाई म्हणते की कसली मुलगी असशील तू? अगं कसली आई आहेस? स्वतःच्या बाळाला नीट सांभाळता येत नाही का? अगोदर नीट सांभाळता येत नाही आणि मग असे इकडे तिकडे फिरत बसतात, शोधत बसतात, असं म्हणून ती एक बाई टोमणा देते. तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही हो ताई, माझी मुलगी नाही आहे ती, माझी भाची आहे ती, पण अचानक खरंच माहीत नाही ती कुठे गेली. आता सगळीकडे ईश्वरीची शोधाशोध सुरू होते आणि मग कर्णिकाची जी खेळणी असतात राकेशने आणलेली, ती अगदी टेबलवरती व्यवस्थित अंजली लावून ठेवत असते. ईश्वरी विचार करते की कुठे गेली असेल माझी कनू. तिचं सारखं सारखं लक्ष गाडीवर चाललेलं असतं, परंतु गाडीत तिथे ती नसतेच. एक बाई म्हणते काय झालं गं ताई? तेव्हा ती म्हणते की माझी भाची कनू इथे होती, तिला कोणीतरी घेऊन गेलं. तेव्हा मग ती बाई टोमणा देते की तुझं लक्ष कुठे होतं मग? आता ईश्वरी घाबरते की घरातही तिला असेच सगळे टोमणे ऐकायला मिळणार आहे. ईश्वरी ही घाबरते आणि इथे मस्तपैकी अंजली आपल्या लेकीसाठी खेळणी तयार सजवून ठेवत असते. तेव्हा राकेश येतो आणि मग अंजली म्हणते की या ना या, झालं आहे माझं आवरून, या तुम्ही. तेव्हा राकेश म्हणतो की अंजली मॅडम, म्हणजे काय करताय तुम्ही? आज खरंच तुमचा मूड अगदी छान दिसतोय आणि तुम्ही खूप खुश दिसताय. तेव्हा कनू कुठे आहे? तेव्हा मग ती म्हणते की अहो, कनूला ना ईश्वरी घेऊन गेली आहे बागेत खेळायला, जरा मोकळ्या हवेत खेळायला घेऊन गेली. तेव्हा हे ऐकल्यावर राकेश म्हणतो की वा, खरंच हे खूप छान केलं त्यांनी. आणि तुम्हाला मी खरंच सांगू का की ईश्वरीजींकडे तुम्ही कनूला दिलत ना, त्यामुळे खरंच खूप बरं वाटलं. म्हणजे कसं आहे ना, त्या खरंच खूप छान सांभाळतात, खूप काळजी घेतात तिची, खूप मायाही करतात आणि तेच तिलाही समजतं. ती लहान असली तरी तिला प्रेम समजतं ना खरं. त्यामुळे ईश्वरीजींकडे ती खूप छान राहत असते, खूप छान खेळते त्यांच्याबरोबर. आणि तुम्ही तुमचा हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड केलात ना, म्हणजे ईश्वरीजींकडे बाळाला देऊन, त्यामुळे मलाही खरंच खूप बरं वाटलं बरं का. आणि मी पण ना ॲक्च्युली इथे रूममध्ये आता तिच्यासोबतच खेळायला आलो. खरंच खूप बरं वाटतं ना तिच्यासोबत खेळून. तेव्हा अंजली म्हणते की हो, म्हणजे मलाही खूप बरं वाटलं की तुम्हाला तिच्यासोबत खेळावं असं वाटलं आणि ती तुम्हालाही आता खूप ओळखते, तुम्ही बाबा आहात ना तिचे. तेव्हा तो म्हणतो की हो, मला काही आठवत नाही, पण नक्कीच मी बाबा असेल. तुम्ही तर काही खोटं बोलणार नाही ना? अंजली म्हणते की हो, मी वाट बघते खरंच ते परत येण्याची, म्हणजे तुमची मेमरी जेव्हा येईल तेव्हा खरंच खूप सगळं वेगळं चित्र बदललेलं असेल. पण इथे नमूची आई काळजीमध्ये असते की आकाशने हे सगळं केलं आहे. म्हणजे आकाशला संशय आहे का शुभंकर आणि नमूच्या नात्यावर? म्हणजे तो विचार वेगळा करत असेल का? त्याने शुभंकरला मारायला पाठवलं याचा अर्थ की तो जेलस होत असेल का या सगळ्या बाबतीत? किंवा त्याच्या मनात काही वेगळे विचार तर नसतील आले? त्याला नमुना मिळवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीवर जाईल, या सगळ्या पातळीवर उतरेल, हे वाटलंच नव्हतं कधी. आणि वल्लरीचा जीव अगदी, सुप्रियाचा जीव अगदी घाबराघुबरा झालेला असतो. तेवढ्यातच तिथे नमू येते आणि हात आईच्या अंगावर लावते. पटकन सुप्रिया दचकते आणि नमू विचारते की आई, अगं काय झालं, तू अशी दचकलीस का पटकन? काय विचार करत होतीस इतका? तेव्हा ती म्हणते की नाही गं, काही नाही. मग नमू म्हणते की आई, अगं नक्कीच काहीतरी तुझ्या डोक्यात विचार सुरू होते, तू खूप घाबरलीस मी पटकन आवाज दिल्याबरोबर. तेव्हा मग ती म्हणते की नाही गं, असं काही नाही. पण नमूला जर सांगितलं तर तिच्यात आणि आकाशमध्ये पुन्हा भांडण होईल, पुन्हा वाद आणि पुन्हा ते रुसवे फुगवे. म्हणूनच ती म्हणते की यांच्यात असे वाद नको, म्हणून सध्या तरी नमूला काहीच सांगायला नको. आता अर्णव हा ऑफिसमधून मीटिंग संपवून बाहेर पडतच असतो घरी यायला. ईश्वरी आता तिला शोधून शोधून थकलेली असते. कनू कुठेच सापडत नसते. अर्णव आता म्हणतो की हां मिस इंदोर बोल. तेव्हा ईश्वरी खूप रडायला लागलेली असते. तो म्हणतो की मिस इंदोर, काही प्रॉब्लेम झाला आहे का? कनू ठीक आहे ना? काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की हो, तिचाच प्रॉब्लेम झाला आहे, कनूला कोणीतरी घेऊन गेले. तेव्हा अर्णव म्हणतो की व्हॉट?
घेऊन गेले म्हणजे? अगं तूच तर तिला घेऊन गेली होतीस ना, मग नक्की काय झालं? ईश्वरी म्हणते की सर मला खरंच समजत नाही आहे की नक्की काय घडलं आहे ते. खूप प्रॉब्लेम झाला आहे मोठा, मला खरंच समजत नाही आहे, मी खूप घाबरली आहे. तर घडलेला सगळा प्रकार आता ईश्वरी अर्णवला सांगते आणि तो म्हणतो की हे पण घडलंच कसं, असं कसं झालं? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मलाही नाही समजत आहे हे कसं झालं आहे ते सगळं घडलेला प्रकार आता ती सांगते आणि म्हणते की मी सगळीकडे शोधलं कनूला, पण तिनं कुठेच सापडत नाही आहे. आधीच घरातले माझ्यावर खूप चिडले आहेत. मग अर्णव म्हणतो की मिस इंदौर, पण तू तिला घेऊन गेली होतीस ना, सो ती तुझी रिस्पॉन्सिबिलिटी होती, तू काय केलंस असं? ईश्वरी म्हणते की सर मी पण खूप घाबरली आहे, मी आता इथे जवळलाच असं जे आहे पोलीस स्टेशन तिथे जाते. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके ठीक आहे. आता ईश्वरी म्हणते की सर माझी ना बॅटरी लो होती आहे, माझा फोन केव्हाही कट होईल, मी त्या पोलीस स्टेशनमध्येच जाते आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके तू तिथेच थांब जाऊन, मी पण तिथेच येतो. तेव्हा मग अर्णव ही खूप घाबरलेला असतो. त्याच्या लक्षात येत असतं की अचानक कनू कुठे गेली असेल. ईश्वरी म्हणते की सर माझा फोन बंद झाला आहे, मी येते. आणि मग तेवढ्यातच फोन कट होतो. अर्णव हा पटकन गाडीत बसून आता कनूसाठी पोलीस स्टेशनमध्ये जायला निघालेलाच असतो. आता अर्णवलाही याची खूप भीती वाटलेली असते की पुढे काय होणार आहे. तर पुढच्या भागामध्ये आपण पाहायला मिळणार आहे की अंजलीला वल्लरी विचारायला मुद्दामच आलेली असते. तिला सगळं माहीत असतं, पण मुद्दामच ईश्वरीला ती ती म्हणते की काय गं, अगं कर्णिका कुठे आहे? म्हणजे किती वेळ झाला ती आवाज नाही तिचा, म्हणून विचारायला आले, एवढा वेळ झोपली आहे? तेव्हा अंजली म्हणते की नाही, म्हणजे ईश्वरी तिला बाहेर बागेत घेऊन गेली आहे मोकळ्या हवेत फिरण्यासाठी. तेव्हा मग वल्लरी म्हणते की अगं तसं नाही, बराच वेळ झाला आहे ना, एव्हाना यायला हवी होती तिला घेऊन, ती कुठे राहिली आहे? ती लहान आहे ना, इतका वेळ बाहेर ठेवणार कसं? तेव्हा मग अंजली म्हणते की हो तेही बरोबर आहे, मी फोन करून बघते की ईश्वरी कुठे आहे म्हणून. तेव्हा आता ती ईश्वरीला फोन करत असते. तेव्हा अंजली म्हणते की हे काय, ईश्वरीचा फोन लागत नाही आहे, बंद लागतो आहे तिचा फोन, कुठे असेल कनू? तेव्हा आता वल्लरी म्हणते की बापरे, झालं आता हिचा फोन बंद लागतो आहे, जोपर्यंत फोन लागणार नाही तोपर्यंत आपल्या जीवाला घोर आहे. वल्लरी म्हणते की खरंच ती ईश्वरी ना एक नंबरची बेजबाबदार आहे, असं कसं तिचा फोन बंद आहे? म्हणून वल्लरी मुद्दामच तिला अगदी डिवसण्याचं काम करते. तेवढ्यात सगळेजण वाट बघत असतात आणि अर्णव ईश्वरी दोघंजणं आलेले असतात. अंजली म्हणते की आलात ईश्वरी, अगं तू हे काय एकटीच आली आहे? अर्णव आणि तुम्ही दोघंजणं आलाय, कनू कुठे आहे माझी? आता असं विचारल्याबरोबर सगळेजण तिथे जमा होतात. ईश्वरी रडत असते, खूप घाबरलेली असते. तेव्हा अंजली विचारते की बोल ना, काय झालं, कनू कुठे आहे माझी? बोल काहीतरी. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, कर्णिकाला कोणीतरी किडनॅप केलं आहे बागेतून. हे ऐकल्यावर आता अंजली काय असं जोरात ओरडते आणि तिच्या हातातला फोन खालीच पडतो. आणि त्याचबरोबर इथे आता अंजलीला लगेचच चक्कर यायला लागते आणि तिला राकेश सावरत असतो. अर्णव म्हणतो की ताई प्लीज स्वतःला सांभाळ, परंतु इथे तिला खूप चक्कर यायला लागते, त्यामुळे तिला काही सुधरत नसतं. आता या सगळ्यामध्ये अर्णव हा काय करणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.